वडिलांना मदत करतो. सकाळी 6 वाजता उठतो आणि गाईंना चारा पाणी करतो. मग 12 वाजता मग शाळेत जातो. शाळेतून आले परत अभ्यास करतो. मग गाईंना पप्पाला दूध काढू लागतो. एवढंच. नमस्कार मित्रांनो, आज आलो होतो आपण सुळेवाडी गावात. इथे ना प्रगतशील शेतकरी यांनी ना गाईंचा बिझनेस चालू केला आहे. काय नफा आणि त्यांचं चाऱ्याचं रुटीन कसं आहे, त्यांनी चारा पुरवणी कशी करतात ते गाईंना, हे सर्व जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून. सांगा तुम्ही तुमच्या दूध धंद्याची सुरुवात कशी झाली? आमच्या दूध धंद्याची सुरुवात आम्ही पहिल्यांदा स्टार्टिंगला 3 गाई घेतल्या. 3 गाई घेतल्या आणि त्यांचं 50-1 लिटर दूध पहिल्या स्टार्टिंगला घातलं. तर त्याच्यानंतर मग दुसरी आपली घरची जी कारवड होती ती जाईल. तर तिनं पहिल्या विताला 18 लिटर दूध दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या विताला 30 लिटर दूध दिलं. म्हणजे दूध धंदा परवडतो, पण मग कमी दुधात नाही परवडत, जास्त दूध पाहिजे त्याला. कधी 100 ते 125 लिटर दूध पाहिजे, त्यावेळेस तो दूध धंदा परवडतो. त्यांचं असं म्हणणं आहे का असं किरकोळ 30-40 लिटर त्याला दूध धंदा परवडत नाही, दूध धंदा करायचं तर डायरेक्ट 100-150 लिटर पुढंच परवडतो, त्यांचं असं म्हणणं आहे. तुम्ही सांगा, तुम्ही याला सध्या पशुखाद्य काय वापरता? पशुखाद्य आपण गोवर्धन वापरतो आणि लक बाय चान्स सरकी वापरतो. सरकी वापरता का तुम्ही? आणि या गायींना किती खर्च येतो? गायींना खर्च खाद्याचाच जास्त खर्च आहे, तसा मेंटेनन्स कमी आहे आपल्या गायींना. हा का? आणि तर डॉक्टर खर्च येतो का नाही? डॉक्टर खर्च येतो ना. समजा गायला टेम्परेचर आहे, ताप बीप आला किंवा गाय ताजी जणली, तिचा जार वगैरे नाही पडला व्यवस्थित, मग तो खर्च येतोच ना. हो का? आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही, यांच्याक इतक्या 8-10 गाई आहे आणि मित्रांनो यांच्या भावाक पण 8-10 गाई आहे. पण दोघं भांडणं न करता एका याच्या झापामध्ये राहून त्यांच्याकडे 8-10 गाई आहे आणि यांच्याकडे 8-10 गाई आहे. असं एक प्रेरणा आजकालची 19 पासून. आणि तेव्हापासून तवाची दुधाला रेट काय होता? 25 ते 26 रुपये. 26 रुपये पासून सुरुवात केलेली आहे. आत्ता झाला 40 रुपये. आत्ता दूध परवडतं का? हो, आत्ता परवडतं. कारण खाद्य जाऊन आपल्याला महिन्याला काही झालं तर 30,000 रुपये शिल्लक राहतात. आणि चारा तुमचं कसं आहे? चारा आपल्या स्वतःला घरचा राहतो. लक बाय चान्स संपत आला तर विकत घ्यायला लागतो. हा का? आणि चारा काय काय करता तुम्ही? चारा आपण शक्यतो मकाच राहते आपल्याला. मका सोडून मग बाकी ज्वारी राहते, ज्वारी, गिन्ने गवत, बाकी मग हेच आपलं गव्हाचा गौंडा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, त्यांनी शेळ्या पण याच्यामध्ये पाळलेलं आहे मोठ्या प्रमाणात. असं गायींची दुधाला क्वालिटी ती. हे किती शेळ्या आहेत तुमच्यावाल्या? आता आपल्याला लहान मोठे 10 जनावर. 10 जनावर? हो, म्हणजे 10 शेळ्या. 10 शेळ्या आहे का? हो. मित्रांनो बघू शकता तुम्ही, एक बोकड. हो. आणि या शेळ्यांचं किती दूध निघत? शेळ्यांचं म्हणजे आता त्या गाभण आहे. आता सध्या तर म्हणजे पहिल्या रुपाटी काही जणलेलं आहे का, काही जणायच्या बाकी. सध्या 2-2.5 लिटर दूध घरामध्ये निघतं का? आणि किती शेळ्यांचा दूध धंदा परवडतो का गाईंचा? शेळ्यांचा तसा दूध धंदा, शेळ्या जर चांगल्या शेळ्या असल्या तर शेळ्यांचा पण परवडतो. कारण की गायीन इतका खर्च शेळ्यांना नाही आहे का? आणि प्रॉफिट कोणच्या मध्ये जास्त आहे? प्रॉफिट दोन्हीमध्ये आहे.
म्हणजे हाय हे रेट जर राहिले दुधाला तर गाईंचं पण परवडतं आणि शेळ्यांचं पण प्रॉफिट आहे. त्या वर्षातून दोनदा जनताना नाही, आपण हे वर्षातून एकदाच हे घेतो, वीज घेतो. हा का? आणि किती बकरं होते त्यांना? बकर दासाळ्याला 20 बकर होता. 20 बकरं होते का? म्हणजे असं म्हणा का वर्षाला 20 बकरं आणि त्यांना दूध बीत ठेवायला लागत? हो, ते म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या आईलाच वाचतो ना आपण. हा, त्याच्यामुळं तब्येतीसाठी काय खावं घालते? तब्येतीसाठी आपण हे मका घालतो, सोयाबीन घालतो, परत पुन्हा आपली शेंगदाणे डेप राहते. शेंगदाणे डेप काय पडते आता? शेंगदाणे डेप 2100 ते 2200 रुपये. हो का? 50 किलो. हो. आणि सध्या कारवडी नाही का तुमच्याकडं? नाही, कारवड होते आपल्याकडं, एकच कारवड आहे. ही एकच कारवड आहे का? म्हणजे बारीकला आहे पण मग त्या बंधूंच्या आहेत ते दोन. बंधूंच्या? पावसाळ्यात चाऱ्याचं नियोजन कसं आहे तुमचं आलं? पावसाळ्यात आपल्याकडं भरपूर पाऊस जर झाला, व्यवस्थित राहिला, चारा वगैरे झाला तर मग आपण चरायला सोडतो. बाहेर चरायला सोडता का तुम्ही? हो, डोंगर जवळ आहे त्यांना, त्याच्यामुळं आम्ही डोंगराला सोडता ते खेटूनच हिरवं गवत खाण्यासाठी. काय आपल्याला 2-3 महिने आपल्या गाई चरायला जातात. हो. 3 महिन्याच्या पुढं गाई आपण जागेवर बांधतो. आणि 3 महिन्यात चारा वाचतो का मग? 3 महिन्याचा चारा म्हणजे चारा पण वाचतो आणि मेंटेनन्स कमी होतो. मेंटेनन्स कमी येतो का? हो. आणि गवताव दूध किती देता? दूध तरी 35 ते 40 लिटर दूध देतं. आणि या मुरघासाव? मुरघासावर मग तसं गाई जर सगळं सगळी असल्या दुधाला तर 50 ते 60 लिटर दूध देतं. निघतं का? हो. फरक आहेच नाही. जागेवरती गाय असली तर दूध जास्त देते आणि मोकळी चरायला सोडली तर तिला हिंडून तिचं पोट भरायचं. त्याच्यामुळे गायला दुधाला प्रॉब्लेम येतो. दूध कमी त्याच्यामुळं हा, गायची बैठक होत नाही. परत पुन्हा कधी पाणी पाजायचं, समजा पाणी पाजायला पाणी असलं वरती डोंगरावरती तर पाणी पाजतो, नाही तर मग घरी आणून पाणी पाजावं लागतात. त्यांचं जायचं याचा तेवढा हे होतच ना. तुम्ही युवांसाठी काय सल्ला देशाल? ते चांगल्या क्वालिटीचे हे आणताय, सिमेंट्स किंवा गाई पण आणताय? गाई आणता येते तर म्हणजे ज्याला सुरुवात करायची मी तर म्हणतो त्यांनी बारीक बारीक वासरं घ्यायला पाहिजेत. त्या लहानच्या मोठ्या करा. स्वतः घरी तयार केलेल्या गाई आणि विकत घेतलेल्या गाईमध्ये भरपूर फरक राहतो. म्हणजे घरची गाय कधीच बाहेरच्या गाईला ऐकू शकत नाही. उत्पन्नाच्या बाबतीतही पण नाही आणि मेंटेनन्सला पण नाही. हा का? आणि तुम्ही सध्या इथं कोणत्या प्रकारच्या सिमेंटच्या गाई आहे तुमच्याकडं? आता सगळ्या आपल्या एचएफ काही ABS आहे. हो का? हो. ABS कंपनीच्या त्यांनी टाकलेलं. आणि सिमेंट्सवर काम करता का तुम्ही? सिमेंट्सवर नाही. सिमेंट्सवर नाही काम करते सध्या. त्यांना असं त्यांना म्हणजे त्यांच्या वातावरणात टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, त्याच्यामुळं त्यांनी ना त्यांच्या टेम्परेचरच्या मान्यानी गाईचा विचार केलेला आहे. युवा उद्योजक आहे छोटा, याच्यावाली वडिलांना हातभार आहे सर्व. गाईंना पाणी पाजणं, गाईंना चारा टाकणं, गाईंचं दूध काढणं, सर्व याचवालं आहे. शाळेत कितवीला जातो तू? 7वीला. बघू शकता मित्रांनो, तो 7वीला जाऊन सर्व हे रिकाम्या टाईम मोबाईल न बघता, काही न करता गाईंचं चांगलं नियोजन करतोय. चाऱ्याचं, पाण्याचं किंवा दूध काढणं म्हणा, चांगलं नियोजन आहे त्याचंवालं. असं मोलाचा वाटा आहे त्याचावाला वडिलांच्या बिझनेसमध्ये.
उद्योजक पडता या दूध धंद्यामध्ये त्यांना काय सांगशाल? दूधधंद्यामध्ये नवीन जर ज्याला दूधधंदा करायचा आहे, समजा स्टार्टिंग सुरुवात करायची आहे, तर त्यांनी पहिल्यापासून म्हणजे स्टेप बाय स्टेप दूधधंदा करायला पाहिजे. कारण की एकाएकी समजा आपण बाजारातून 20,000ची गाय आणतो किंवा 50,000ची आणतो, त्याच्या व्यतिरिक्त समजा कमी गाय बाजारातून आणून समजा आपल्याला दूध जर नाही निघालं तर तो दूधधंदा नाही परवडत. माझं एकच सांगणं आहे तर त्यांनी घरी गाई तयार करा, मग दूधधंद्यात उतरा. समजा आपण बाजारातून 1 लाखाची गाय घेतली किंवा 2 लाखाची, समजा 2 गाय आणल्या तर 2 लाख रुपये लागतात गाई घ्यायला. तर त्या गाय घरी आणल्याच्या नंतर समजा त्यांना आपल्या इथलं टेम्परेचर म्हणा, वातावरण मॅच नाही झालं किंवा गाईच्या पोटात लोखंड निघतं, जे ते मग तो खर्च वाढतो आणि तसा मग दूधधंदा परवडत नाही. समजा विकत बाहेरून गाई आणल्याच्या नंतर त्याच्या पोटात जर लोखंड निघालं किंवा एखादी गाय विलीच तर मग तो पूर्ण लॉस आहे शेतकरी. तुम्ही या गाईंचं सर्व हातानेच करता का? हाताने दूध काढता का? आम्ही पहिल्यापासून हातानेच दूध काढतो. आणि मशीन वापरलं नाही तुम्ही अजून? नाही, अजूनपर्यंत तर नाही वापरलं. या दूध धंद्यामध्ये तुमच्या मालकिणीचा मोठा हातभार लागला का तुम्हाला? हो, त्यांचा तर भरपूर सपोर्ट आहे आपल्याला. म्हणजे समजा आपण एखाद्या वेळेला कुठं गावाला गेलो, बाकी सगळं म्हणजे चारा पाणी व्यवस्थित करून परत पुन्हा जनावरांचं कुठं काय दुखतंय गायला, समजा एखादा टेम्परेचर आहे किंवा ताप बीप आला, डॉक्टरला फोन वगैरे करून आणि बोलून घेतात. हो का? त्यांचा एवढा सपोर्ट आहे आपल्याला. हो, बघू शकता मित्रांनो तुम्ही या दूध धंद्यामध्ये ना एकट्याने पडून माणसाने काहीच करू शकत नाही. कारण की घरच्या मालकिणींचा हात पाहिजे थोडाफार याच्यामध्ये, तर दूध धंदा परवडतो. चांगला मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे यांनी. या गायींनी यांचावाला गोटा सर्व भरवलेला आहे. काय सांगशाल या गायीबद्दल तुम्ही? ही गाय आपण घरचीच लहानची मोठी केली होती. तिला म्हणजे आपल्या इथलं वातावरण मॅच झालं किंवा टेम्परेचर आपण जे म्हणतो हाय टेम्परेचर सुद्धा सहन करू शकते. ज्यावेळेस आपल्याकडे ही गाय पहिली जणली तर त्यावेळेस तिनं आपल्याला 18 ते 20 लिटर दूध दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेताला गायीने 30 लिटर दूध दिलं. 30 लिटर दूध दिलं तर तिला ते मस्टडीज वगैरे म्हणतो ना आपण, मस्टडीज झाल्या. त्याच्यानंतर मग ती गाय आपण घरची लक्ष्मी म्हणून आपण ती तशीच ठेवली. हो का? आणि तुमच्या गोठ्यामध्ये कितपर्यंत गायी? तसं मग आपल्याकडं गोठ्यामध्ये 20+ गायी चालणार आहे सर. आणि कितपासून सुरुवात आहे दूध देणाऱ्या? आता सध्या आपल्याला 4च गायी. हा का? आणि किती लिटर पासून दूध देत्या? ते आपल्याला सगळं 20+ चालतं. हो का? या गायीने आपल्याला पहिल्यांदा दुसऱ्या वेताला 30 लिटर दूध दिलं, त्याच्यानंतर तिला मस्टडीज वगैरे झाला, तरी पण आता ती 15 ते 20 लिटर दूध देते. हो का? बघू शकता मित्रांनो तुम्ही, कारण की चार सड्या आहे, पण एका सडाला मस्टडीचा असून तिने 3 सडांतून दूध दिलेलं आहे 20 ते 25 लिटर. मित्रांनो बघू शकता तुम्ही, त्यांच्या बंधूच्या गाय चांगल्या मोठे आणि त्यांनी शेळ्या पण पाळलेल्या आहे. बघू शकता मित्रांनो, असं निवारण केलेलं आहे त्यांनी. गायींमध्ये पण चांगला नफा मिळतो आणि शेळ्यांमधून पण चांगला नफा मिळतो त्यांचं असं म्हणणं आहे. आणि त्यांच्या मुलाचा चांगला हातभार लागतो, त्यांना जाऊन सर्व काम करून तो सुद्धा
अशी होती पशुपालक बंधूंची मुलाखत. अशी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.